Hello everyone, I am Sachin Mohan Kage, lecturer in chemistry. In today's video, we are going to discuss some important questions of applied science chemistry whose subject code is 312308 for upcoming online examination summer 2025. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लवकरच आपण ऑनलाईन एक्झामिनेशन फेस करणार आहोत आणि ऑनलाईन एक्झामिनेशन म्हणलं तर त्यामध्ये एक प्रश्न आणि त्याला 4 ऑप्शन दिले जातात. वाटतं सोपं, परंतु जर आपले कन्सेप्ट जर क्लिअर नसेल तर ती एक्झाम आपल्यासाठी अवघड असते. ऑनलाईन एक्झाम म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन ज्यावेळेस आपण सोडवतो तर त्यावेळेस स्कोरिंग करणं फार अवघड राहतं. स्कोरिंग कोण करू शकतं? ज्याचे कॉन्सेप्ट क्लिअर आहे. पास होऊ शकतात, कारण अंदाजे आपण ते जर ऑप्शन क्लिक केलं आणि जर आपलं लक असेल तर ते बरोबर पण येऊ शकतात. त्यामुळं कोणी पास होऊ शकतं, परंतु स्कोर करणं आणि तसं पास होणं अवघड आहे. तर आपलं जे युनिट नंबर 4 आहे केमिस्ट्रीचं, तर ते मेटल आणि अलॉईजवर आहे आणि त्याचे आपण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन इथं डिस्कस करणार आहोत. त्यापूर्वी परीक्षेला जाताना आपण नेहमी आपलं हॉल तिकीट ID कार्ड सोबत असू द्यावा. ऑनलाईन एक्झामिनेशनसाठी आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड दिला जातो. तो युजर नेम आणि पासवर्ड आपल्यासोबत असावा. त्याचप्रमाणे आपली एक्झाम सुरू होण्यापूर्वी आपण कमीत कमी 30 मिनिटं एक्झामिनेशन हॉलच्या बाहेर थांबणं बंधनकारक आहे. काही छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्या जर आपण फॉलो केला तर आपण एक्झामिनेशन ही वेळेत आणि अगदी व्यवस्थितपणे देऊ शकतो. तर चला करूया डिस्कस युनिट नंबर 4 मेटल आणि अलॉयवरचे काही क्वेश्चन्स. ओके, तर बघूया. सी, पहिला प्रश्न आहे, द प्रोडक्ट फ्रॉम ए ब्लास्ट फर्नेस इन अ मेटलर्जी ऑफ आयर्न इज नोन ॲज. आता बघा, मेटलर्जी ऑफ आयर्न मीन्स मेटलर्जी इन द सेन्स एक्स्ट्रॅक्शन ऑफ प्युअर मेटल फ्रॉम देअर ओर्स. आता इथं खाली पण प्रश्न दिला बघा, द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग मेटल फ्रॉम इट्स ओर. ओरमधून मेटल साईडला काढणं किंवा प्युअर मेटल एक्स्ट्रॅक्ट करणं ही जी प्रोसेस त्याला आपण म्हणतो मेटलर्जी. ठीक आहे. आता इथं काय सांगितलं, ब्लास्ट फर्नेसचे 3 प्रोडक्ट राहतात. एक पहिलं म्हणजे काय की तुम्हाला आयर्न भेटतो. ओके, आणि त्या आयर्नला पिग आयर्न म्हणतात. कारण पिग आयर्न का म्हणतात? कारण हा प्युअर नसतो, म्हणजे इम्प्युअर राहतो. याच्यामध्ये भरपूर इम्प्युरिटी राहतात, म्हणून त्याला पिग आयर्न म्हणतात. ओके, की जो इथं खाली बघा हर्थ राहतं आणि हर्थच्या अगदी बॉटमला वजन जास्त असल्यामुळं हा इथं कलेक्ट होतो. आता याच्यावरती काय कलेक्ट होतं? तर याच्यावरती स्लॅग तयार होतं. स्लॅग म्हणजे काय? ज्या वेळेस आपण रिडक्शन करतो तर त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये फ्लक्स वापरतो. फ्लक्स हा एक असा सबस्टन्स राहतो की जो इम्प्युरिटीला काढतो. ओके, मग हा फ्लक्स कोणाबरोबर कंबाईन होतो? तर तो इम्प्युरिटी बरोबर कंबाईन होतो. इम्प्युरिटीला मेटलर्जिकल टर्ममध्ये काय म्हणतात? तर त्याला मॅट्रिक्स म्हणतात किंवा त्याला गँग म्हणतात. हे पण लक्षात ठेवा. इम्प्युरिटीज म्हणजेच काय? तुमचं मॅट्रिक्स किंवा गँग. आणि हे दोघं एकत्र होऊन काय तयार होतं? तर स्लॅग. म्हणजे पहिला प्रोडक्ट काय आहे? पिग आहे. दुसरा कोणता आहे? स्लॅग. ओके, आणि रिॲक्शनमुळं काय तयार होतं? तर गॅसेस तयार होतं. कारण तुम्ही रिड्युसिंग एजंट वापरतात. रिड्युसिंग एजंट वापरल्यामुळं काय तयार होतं? तर कार्बन डायऑक्साईड हा गॅस तयार होतो आणि तो गॅस एक्झॉस्टमधून बाहेर पडतो. तर याला फ्ल्यू गॅस म्हणतात किंवा वेस्ट गॅस म्हणतात. ओके, तर हे 3 प्रोडक्ट आहे ब्लास्ट फर्नेसचे, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. कधी कधी असा पण प्रश्न होईल की 3 ऑप्शन दिलं जाईल, पिग आयर्न, त्याच्यानंतर तुमचं स्लॅग असेल किंवा वेस्ट गॅस किंवा फ्ल्यू गॅस असेल, आणि इथं कदाचित डी असेल, ऑल ऑफ द अबव. तर त्या केसमध्ये ऑल ऑफ द अबव असले पाहिजे. ओके, याला मेटलर्जी म्हणतो. मेटलर्जीमध्ये काय केलं जातं? तुमचं जे ओर आहे त्या ओरमधून मेटल काय केला जातो? सेपरेट केला जातो किंवा एक्स्ट्रॅक्ट केला जातो. तर त्या प्रोसेसला आपण मेटलर्जी म्हणतो. ओके, सो 2 प्रश्न झाले इथं. ठीक आहे. नॅचरली ऑकरिंग मेटॅलिक कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज. आता हे जे मेटल आहे तर हे नॅचरली भेटतात, बरोबर आहे. मेटल कधीच आर्टिफिशियल नसतात, नॅचरल राहतात. नॅचरल म्हणजे काय की ते जमिनीमध्ये राहतात, पण ते मोस्टली कोणत्या फॉर्ममध्ये राहतात? तर कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये राहतात. ओके, म्हणजे कंपाऊंड राहतात, म्हणजे ते प्युअर नसतात, कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये राहतात.
आणि जे कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये राहतात तर त्याला आपण काय म्हणतो मिनरल. ओके, त्याला म्हणायचं मिनरल. सो मिनरल म्हणजे काय, नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स विच कंटेन द मेटल इन अ कंबाईन स्टेट किंवा फ्री स्टेटमध्ये. आता फ्री स्टेटमध्ये फार कमी मेटल्स राहतात, जसं सिल्वर राहतं किंवा गोल्ड राहतं किंवा प्लॅटिनियम राहतं, तर त्याला आपण काय म्हणतो मिनरल्स म्हणतो. ओके ओके. देन नेक्स्ट, द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग अन ओर इनटू ऑक्साईड. ठीक आहे. आता इथं बघा, ऑक्साईडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक तर कॅल्सिनेशन आणि रोस्टिंग राहतं, बरोबर आहे. आता इथं कॅल्सिनेशन दिलेलं नाही पण रोस्टिंग दिलेलं आहे. सो रोस्टिंगमध्ये आपण काय करतो, आपलं जे ओर राहतं ओर, तर ते आपण कशामध्ये कन्वर्ट करतो, तर तो ऑक्साईडमध्ये, कारण ते त्याचं पर्पजच आहे. कॅल्सिनेशनचं पर्पज काय की ओरला कन्वर्ट करणं ऑक्साईडमध्ये. ओके. रोस्टिंगचं पण काय पर्पज आहे की त्याला एक तर ऑक्साईडमध्ये कन्वर्ट केलं जातं किंवा त्याला सल्फेटमध्ये कन्वर्ट केलं जातं. तर स्मेल्टिंगमध्ये ऑलरेडी हा जो ऑक्साईड राहतो त्याला आपण मेटलमध्ये कन्वर्ट करतो, म्हणून स्मेल्टिंग येऊ शकत नाही. ओके, याचा रोस्टिंग उत्तर आहे. रिफायनिंगमध्ये तर आपल्याला डायरेक्टली प्युअर मेटल भेटतो, त्यामुळे ऑक्साईडचा प्रश्नच येत नाही, त्यामुळे प्युअर मेटल. आणि बेसिमरायझेशन ही एक कॉपर एक्स्ट्रॅक्ट करण्याची मेथड आहे. ओके, आणि याच्यामध्ये पण तुम्हाला काय भेटतो, तर कॉपर भेटतो. म्हणजे इथं पण काय भेटतो, मेटल भेटतो. म्हणजे बघा, स्मेल्टिंगमध्ये पण तुम्हाला मेटल भेटतो, रिफायनिंगमध्ये पण तुम्हाला मेटल भेटतो आणि बेसिमरायझेशनमध्ये पण मेटल भेटतो. फक्त ओर हा ऑक्साईडमध्ये रोस्टिंग किंवा कॅल्सिनेशनमध्ये कन्वर्ट केला जातो, हे लक्षात ठेवायचं. ओके. देन इन मॅग्नेटिक सेपरेशन मॅग्नेट्स आर यूज टू सेपरेट. आता कोणतंही सेपरेशन जर घेतलं तर सेपरेशनमध्ये आपण काय घेतो, ओर घेतो. ओरमध्ये काय राहतं, तर ओरमध्ये मेटल राहतं आणि मेटलला आपल्याला कोणापासून अलग करायचं आहे, तर गँगपासून अलग करायचं आहे. म्हणजे सेपरेशनमध्ये आपण काय करणार आहे, या ओरला गँगपासून काय करणार आहे, सेपरेट करणार आहे. आणि इथं ऑप्शन ओर अँड गँग. ओके, मेटल अँड मिनरल. ओके, हे ऑप्शन आहे मेटल अँड गँग, आयर्न अँड स्टील. सो इन मॅग्नेटिक सेपरेशन आपण ओर घेतो आणि ओरमधून आपण गँगला वेगळं करतो. ओके. देन नेक्स्ट, the material having metallic characteristic and made up of two or more element, one of which is a metal. C, having metallic are made up of two or more element, दोन इलेमेंट किंवा दोन पेक्षा जास्त इलेमेंटनी जे बनलेलं राहतं त्याला आपण जनरली काय म्हणतो, ॲलॉय म्हणतो. दॅट इज ॲलॉय. फ्युजन ही एक मेथड आहे, ॲलॉय बनवण्याची फ्युजन एक मेथड. प्रॉपर्टीचा काही विषय येत नाही, इलेमेंटचा काही विषय येत नाही. ओके, सो प्रॉपर आन्सर इज ॲलॉय. कधी कधी असं होतं की त्या प्रश्नामध्येच उत्तर लपलेलं राहतं, हे पण आपल्याला बघावं लागेल. आता बघा, पुढचं सहावं झालं कंटेंट. 7वा झूम इन करतो मी. 7वा, the content of alloy in terms of what elements are present and in what amount is called as the composition. तर कंपोजिशनचा अर्थ काय होतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही ब्रास जर घेतला तर ब्रासमध्ये काय राहतं, कॉपर राहतं. ओके, हां, कॉपर किती राहतं, तर कॉपर 80% राहतं. ओके, आणि झिंक किती राहतं, तर 20% राहतं. तर याला आपण काय म्हणतो, कंपोजिशन म्हणतो. म्हणजेच काय माहिती आहे का, याच्यामध्ये जे काही कंटेंट किंवा इलेमेंट्स आहे, मेटल आणि नॉन मेटल असू शकतं, मेटल असू शकतं किंवा मेटल नॉन मेटल असू शकतं. ओके, सो द कंटेंट ऑफ ॲन ॲलॉय, सो कंटेंट ऑफ ॲन ॲलॉय इज कॉपर अँड झिंक. ओके, इन टर्म्स ऑफ व्हॉट इलेमेंट्स आर प्रेझेंट. व्हॉट इलेमेंट म्हणजे कोणकोणते इलेमेंट प्रेझेंट आहे, कॉपर आणि झिंक म्हणजे दोन आहे. इन व्हॉट अमाऊंट म्हणजे किती पर्सेंटेजमध्ये, तर कॉपर 80% आणि झिंक 20%. तर याला आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड एज द कंपोजिशन. सो दॅट इज द कंपोजिशन. तर त्याला आपण जनरली कंपोजिशन म्हणतो, हे पण लक्षात ठेवायचं. ओके. देन नेक्स्ट, the science and technology of this is also the science and technology of extracting metal from their ores is a metallurgy. ओके, alloying मध्ये आपण alloy बनवतो, हार्डनिंग मध्ये त्याला आपण हार्ड बनवतो. ऑल ऑफ दिस असू शकत नाही, मोस्टली ऑल ऑफ दिस ची पॉसिबिलिटी कमी राहते, तर त्यामुळं जनरली एका ऑप्शनवर आपण फोकस करू शकतो. ओके, आणि नन ऑफ द अबावची पॉसिबिलिटी फारच कमी राहते. ओके, द प्रॉपर्टी विच एनेबल मेटल दे आर ड्रॉन इन टू द वायर्स. आता याच्यामध्ये दोन प्रश्न विचारू शकतात की मेटलला वायरमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो, वायरमध्ये जर असेल तर त्याला आपण डक्टिलिटी म्हणतो. ओके, आणि शीट जर असेल, शीटमध्ये जर कन्वर्ट करत असाल तुम्ही, शीट म्हणजे पत्रे तयार करणं, शीटमध्ये जर करत असाल तर त्याला आपण मेलेबिलिटी म्हणतो. टेन्साईल स्ट्रेंथचा अर्थ काय होता, ॲबिलिटी टू कॅरी द लोड. म्हणजे एखादा मेटल जर लोड कॅरी करत असेल तर त्याला आपण टेन्साईल, ती त्याची स्ट्रेंथ आहे, लोड कॅरी करण्याची स्ट्रेंथ आहे, त्याला आपण टेन्साईल स्ट्रेंथ म्हणतो. आणि प्लास्टिक डिफॉर्मेशन
तर त्याला तुम्ही हीट करून आता ते जनरली दॅट इज रिलेटेड टू द फोर्जिंग वगैरे, हा फोर्जिंगचा विषय, प्लास्टिक डिफॉर्मेशन त्याच्यामध्ये येत नाही. ओके. आता शोल्डर कन्सिस्ट ऑफ, कोणतेही शोल्डर आलं म्हणजे काय, जे शोल्डरिंगसाठी वापरतात ते नेहमी लक्षात ठेवा. कोणतेही शोल्डर आलं हे कॉम्बिनेशन राहतं लेड आणि टीनचं. लेड असलाच पाहिजे आणि टीन असलाच पाहिजे. लेड आणि टीन म्हणजे शोल्डर आला आहे, लक्षात ठेवायचं. ओके. देन नेक्स्ट, the flux used in a blast furnace while melting iron ore is called as. आता कोणकोणतं फ्लक्स वापरलं जातं बुवा, तर तुम्हाला फक्त दोनच नाव लक्षात ठेवायचं. एक म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. ओके. आता दोन प्रकार राहतात, एक म्हणजे ॲसिडिक आणि दुसरं म्हणजे बेसिक फ्लक्स. तर एक लाईमस्टोन आहे, त्याला कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे लाईमस्टोन, आणि जे दुसरं आहे ना तर याला SiO2 म्हणतो आपण, सिलिकॉन डायऑक्साईड. ओके. म्हणजे बघा, हे फ्लक्स म्हणून पण वापरलं जातं, आणि सिलिकॉन डायऑक्साईड ही गॅंग पण आहे, म्हणजे इम्प्युरिटी पण आहे. म्हणजे ज्यावेळेस सिलिकॉन डायऑक्साईड राहतं तर त्यावेळेस कॅल्शियम कार्बोनेट वापरलं जातं. ओके. आणि ज्यावेळेस आयर्न ऑक्साईड राहतं तर त्यावेळेस ही जी इम्प्युरिटी आहे तर ती फ्लक्स म्हणून वापरली जाते. तर जनरली लाईमस्टोन आणि सिलिकॉन डायऑक्साईड हे दोन फ्लक्सचे एक्झाम्पल आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं. हा, ब्रास आणि ब्रॉन्झ हे येऊ शकतो तुम्हाला. ब्रास म्हणजे कॉपर आणि झिंकचं कॉम्बिनेशन राहतं. ओके. 80-20% राहतं. आणि ब्रॉन्झ म्हणजे कॉपर कॉमन आहे, कारण हे दोन्ही पण कॉपरचे आलं आहे, फक्त झिंक ऐवजी तर काय ॲड केलं तर टीन जर असेल तर त्याला ब्रॉन्झ म्हणायचं, आणि झिंक जर असेल तर त्याला ब्रास म्हणायचं. हे दोन लक्षात ठेवा. ओके. नॅचरली ऑकरिंग मिनरल, आता इथं म्हणजे सांगितलं काय, मिनरल फ्रॉम विच मेटल कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड. मिनरल मधून आपण मेटल एक्स्ट्रॅक्ट करतो, त्याला आपण काय म्हणतो, ओर. दॅट इज नथिंग बट ओर. ओके. ॲलॉय म्हणजे काय, इट्स अ मिक्सचर ऑफ इलेमेंट्स. फ्लक्स म्हणजे काय, हा केमिकल सबस्टन्स आहे की जो इम्प्युरिटी काढण्यासाठी वापरला जातो. ओके. आणि मॅट्रिक्स म्हणजे गॅंग, म्हणजे ओरमध्ये जे काही इम्प्युरिटी राहते आपण त्याला काय म्हणतो, मॅट्रिक्स. इथं काय सांगितलं, मेटल कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड प्रॉफिटेबली. मिनरल पासून मेटल एक्स्ट्रॅक्ट करतो तर तो त्याला आपण काय म्हणतो, जो एक्स्ट्रॅक्ट केला तर त्याला ओर म्हणतो. ओके. सिंपल आहे, थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा. रॉकी इम्प्युरिटी, बघा इम्प्युरिटी जर म्हणलं तर त्याला आपण काय म्हणणार आहे, मॅट्रिक्स. किंवा मॅट्रिक्सला दुसरा शब्द काय, तर मॅट्रिक्सला गँग पण म्हणतं बरं का. जिथे इम्प्युरिटी येणार आहे असोसिएटेड विथ ओर, दॅट इज नथिंग बट द व्हॉट, मॅट्रिक्स ऑर गँग. ओके. देन नेक्स्ट, व्हॉट आर दी मेजर स्टेप्स इन्व्हॉल्ड इन द एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल आफ्टर ओर इज माइंड. आता बघा, 3 महत्त्वाच्या स्टेप्स हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. एक म्हणजे काय, सगळ्यात पहिले तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करतात, ठीक आहे, त्याच्यामध्ये फिजिकल कॉन्सन्ट्रेशन आणि केमिकल कॉन्सन्ट्रेशन येतं. देन तुम्ही रिडक्शन करतात, रिडक्शनमध्ये तुम्ही तुमच्या ऑक्साईडला मेटलमध्ये कन्वर्ट करतात. आणि लास्ट आहे रिफायनिंग. रिफायनिंगमध्ये तुम्ही काय करतात, जो इम्प्युअर मेटल आहे तर त्याला प्युअर मेटलमध्ये कन्वर्ट करतात. म्हणून इथं ऑल ऑफ दीज आलेले आहे, ऑल ऑफ दीज. सो ऑल ऑफ दीज हे ऑप्शन्स येऊ शकतात तुम्हाला. ओके. नेक्स्ट, मी 20 मिनिटाच्या पुढे व्हिडिओ बनवणार नाही, मॅक्सिमम 20 मिनिटाचा होईल. 20 मिनिटामध्ये जेवढं होईल तेवढे आपण क्वेश्चन कव्हर करूया. द रिमूव्हल ऑफ इम्प्युरिटीज असोसिएटेड विथ द ओर. हे बघा, तुम्ही काय करताय, इम्प्युरिटी रिमूव्ह करताय, आणि इम्प्युरिटी रिमूव्ह करणं म्हणजेच काय, कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशनचा अर्थ असतो होतो की तुमच्या ओरमधल्या ज्या इम्प्युरिटी त्याला रिमूव्ह करण्याची जी प्रोसेस आहे दॅट इज अ कॉन्सन्ट्रेशन. ओके. आता इथं बघा, द मेथड यूज टू सेपरेट मॅग्नेटिक, आता इथं नावच आलेलं आहे मॅग्नेटिक ओर फ्रॉम नॉन मॅग्नेटिक, दॅट इज कॉल्ड द मॅग्नेटिक सेपरेशन. नावच आहे मॅग्नेटिक सेपरेशन. ओके. द मेथड यूज टू सेपरेट ओर अँड गँग बाय प्रेफरेन्शियली वेटिंग विथ ऑइल अँड वॉटर. आता ऑइल अँड वॉटर हे कुठं वापरला जातं, तर फ्रोथ फ्लोटेशनमध्ये वापरला जातं. तर ऑइलपासून काय तयार होतं, तर फ्रोथ तयार होतं. फ्रोथ म्हणजे काय, फेस, बरोबर आहे. तर हे वेटिंग कॅरेक्टरिस्टिक वर डिपेंड आहे. आता याच्यावर दुसरा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की जे सल्फाईड ओर राहतात तर ते कोणत्या मेथडने कॉन्सन्ट्रेट केला जातात, तर जनरली फ्रोथ फ्लोटेशन मेथड ही जी ओर आहे तर ही सल्फाईड ओरसाठी दिली जाते. जेवढे सल्फाईड ओर राहतात दे आर कॉन्सन्ट्रेटेड, फिजिकल कॉन्सन्ट्रेशन हे फ्रोथ फ्लोटेशन मेथडने केलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि हा प्रश्न येऊ शकतो बरं का, मॅक्सिमम टाईमला फेवरेट प्रश्न आहे हा, हे प्रश्न विचारू शकतो तुम्हाला. ओके. So next, the compound of metal found in the earthy impurity is called, आता हे सगळे मिनरल आहे, तेच येते परत मिनरल. ओके. ऑक्सिडेशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ इलेमेंट अँड, आता ऑक्सिडेशन आहे ना, ऑक्सिडेशन कधी होणार आहे, जेव्हा तुमचा इलेमेंट हा ऑक्सिजन बरोबर कंबाईन होणार आहे, ऑक्सिजन.
ऑक्सिडेशनचा अर्थच होतो ॲडिशन ऑफ ऑक्सिजन वेन इलेमेंट कंबाईन विथ ऑक्सिजन. म्हणजे एखादा मेटल आहे तो ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर काय तयार होणार आहे, तर तुमचा मेटल ऑक्साईड तयार होणार, म्हणजे कंपाऊंड तयार होणार, दॅट इज ऑक्सिडेशन. फ्रोथ फ्लोटेशन मेथड यूज. आता फ्रोथ फ्लोटेशन मेथडमध्ये ऑइल वापरतात हे सगळ्यांना माहिती आहे. ओके, तिथं ऑइलचं एखादं एक्झाम्पल दिलेलं असेल बघा, पाईन ऑइल. पाईन ट्रीपासून. अल्कोहोलिक ऑइलचं एक्झाम्पल नाही, ॲसिड ऑइलमध्ये मोडत नाही, अल्कली ऑइलमध्ये मोडत नाही, मग उरलं काही तर नावातच दिलं ना ऑइल. फ्रोथ फ्लोटेशन मेथडमध्ये ऑइल आणि वॉटर वापरतात, इट इज अ पाईन ऑइल. ओके, देन द हार्डनेस इज द प्रॉपर्टी ऑफ अ मटेरियल ड्यू टू विच इट. आता हार्डनेसचा अर्थ होतो कॅन कट अनदर मेटल. तो हार्ड आहे याचा अर्थ आपण त्याचे कटरमध्ये आपण त्याचा वापर करतो. ओके, सो हार्डनेसचा अर्थ असा होतो की आपण दुसरा मेटल इझिली काय करू शकतो, कट करू शकतो. ओके, पिग आयन इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम. आता पिग आयन जनरली आयनचे ओर आहे बघा, तर त्याच्यामध्ये हे सगळे आयनचे ओर दिलेले, पण आयन एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी मेजर ओर आपण कोणता वापरतो, तो हिमॅटाइट राहतो, हे लक्षात ठेवा. मॅग्नेटिक जर आयन जर म्हणलं तर तो मॅग्नेटाइट राहतो, हे लक्षात ठेवायचं. ओके, दॅन द कोक इन द चार्ज ऑफ. आता कोक म्हणजे कार्बन, कार्बन म्हणजे रिड्युसिंग एजंट, म्हणजे रिडक्शन प्रोसेस आहे. मग इथे सांगितलं काय, द कोक इन द चार्ज ऑफ ब्लास्ट फर्नेस काय करतं, सप्लायज हीट टू रिड्यूस द ओर अँड मेल्ट आयन. आता बघा, कोक म्हणजे कार्बन आहे, हा रिड्युसिंग एजंट प्लस फ्युएल आहे. फ्युएल काय करणार आहे, सप्लाय हीट करणार आहे. ओके, रिड्युसिंग एजंट म्हणजे हा काय करणार आहे, ओरला रिड्यूस करणार आहे. कशामध्ये, तर मेटलमध्ये, आणि हीटमुळे तो काय होतो, तुमचा मेल्ट होतो, हे त्याचं पर्पज आहे. ओके, ब्लिस्टर कॉपर. ब्लिस्टर कॉपर म्हणजे प्युअर कॉपर नाही आहे, ब्लिस्टर कॉपर म्हणजे इम्प्युअर कॉपर. आणि रिफायनिंगमध्ये आपण काय करतो, ब्लिस्टर कॉपर. कॉपरचा ॲलॉय नाही आहे, ओर ऑफ कॉपर नाही. ओके, तो काय आहे, इम्प्युअर कॉपर आहे, जो तुम्हाला रिडक्शनमध्ये भेटतो. ठीक आहे. द मटेरियल मिक्स्ड बिफोर ओर इज सब्जेक्टेड फॉर स्मेल्टिंग इन द एक्सट्रॅक्शन ऑफ. आता रिडक्शन करण्यापूर्वी तुम्ही काय करतात, जनरली ओर घेतात. ठीक आहे, प्लस तुम्ही काय घेतात त्याच्यामध्ये रिड्युसिंग एजंट, मी त्याला शॉर्टमध्ये आर म्हणतो, रिड्युसिंग एजंट, आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय ॲड करतात, तर फ्लक्स ॲड करतात. या 3 गोष्टी हे घेतात. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा कोक काय, तर हा कोक तुमचा रिड्युसिंग एजंट आहे, लक्षात ठेवा. आणि लाईमस्टोन काय, तर तुमचा फ्लक्स आहे. वर एक्झाम्पल पण दिलं होतं बघा, त्या फ्लक्सचं एक्झाम्पल पण दिलेलं आहे तुम्हाला, तर ते तेवढं बघायचं आहे तुम्हाला. ओके, सो हे मिक्स केले जातात. ओके, स्लॅग. स्लॅगचा अर्थ काय होतो, कधी तयार होतो, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं ब्लास्ट प्रोडक्ट ऑफ ब्लास्ट फर्नेसमध्ये ज्यावेळेस गॅंग आणि स्लॅग यांची रिॲक्शन होते तर त्यावेळेस एक इनफ्युजिबल मास तयार होतो, त्याला आपण स्लॅग म्हणतो. ओके, द ॲबिलिटी ऑफ मेटल दे आर कट बाय कटिंग टूल्स. तर त्याला आपण मशिनेबिलिटी म्हणतो. मशीनच्या साहाय्याने आपण काय करतो, मेटल कट करतो. मग ती त्या मेटलची ॲबिलिटी, तो इझिली दुसऱ्या मेटलला कट करू शकतो, दॅट इज द मशिनेबिलिटी प्रॉपर्टी. ओके, दॅन फेरस ॲलॉय. त्याच्यामध्ये बघूया काही महत्त्वाचे एक्झाम्पल घेऊया. फेरस ॲलॉय. फेरस ॲलॉयमध्ये काय राहतं, मेजर इलेमेंट. फेरसचा अर्थ होतो फेरस म्हणजे आयर्न, म्हणजे त्याच्यामध्ये आयर्न मेन इलेमेंट राहतात. कॉपर ॲलॉयमध्ये कॉपर आहे, आयर्न हा ॲलॉइंग इलेमेंट नसतो, तो मेजर राहतो, म्हणजे मेन इलेमेंट राहतो, म्हणून हे पण ऑप्शन येणार नाही. ओके, वुड्स मेटल अँड शोल्डर्स आर प्रिपेअर्ड बाय. आता वुड्स मेटल आणि शोल्डर मेटल हे कॉम्प्रेशन मेथडने तयार केलं, हे लक्षात घ्या, कारण या मेथड बनवतात. स्मेल्टिंग ही काय मेथड नाही ॲलॉय बनवण्याची. ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, ही पण काय मेथड नाही. फ्युजन मेथड आहे, तर जनरली फ्युजन मेथडने ब्रास आणि ब्रॉन्झ बनवलं जातं. पण वुड्स आणि शोल्डर ॲलॉय जे राहतात ते कॉम्प्रेशन मेथडने बनवले जाते, लक्षात ठेवा. प्लेन कार्बन स्टील. प्लेन कार्बन स्टील इज क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ व्हॉट पर्सेंटेज ऑफ कार्बन. आता प्लेन कार्बन स्टीलमध्ये काय राहतं, तर प्लेन कार्बन स्टीलमध्ये आयर्न प्लस कार्बन राहतं, आणि कार्बनचे जे पर्सेंटेज आहे त्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. ब्रॉन्झ आणि ब्रास हे कॉपरचे ॲलॉय आहे, हे लक्षात ठेवायचं, कॉपरचे ॲलॉय आहे. ओके, डॅश ॲलॉय इज यूज्ड फॉर मेकिंग ए पार्ट ऑफ एरोप्लेन. आता एरोप्लेनमध्ये जनरली ॲल्युमिनियम वापरतात, पण ॲल्युमिनियमचा ॲलॉय वापरतात. ॲल्युमिनियमचा ॲलॉय कोणता आहे, तर ड्युरॅल्युमिन. का वापरतात, कारण तो वजनाने हलका राहतो आणि स्ट्रॉंग राहतो, टफ राहतो. ओके, वुड्स मेटल हा शोल्डर ॲलॉय आहे, आणि शोल्डर ॲलॉयची प्रॉपर्टी काय राहतात, तर ते फ्युजेबल राहतात, म्हणून शोल्डरिंगमध्ये वापरते. टीन मन शोल्डरमध्ये काय राहतं, मी सांगितलं, शोल्डर म्हटल्यानंतर काय येतं, लेड प्लस टीन. ओके, स्टील इज यूज्ड इन रेल्वे इंजिनिअरिंग. आता हे प्रत्येकाचे ॲप्लिकेशन तुम्ही बघून ठेवा, लो कार्बन स्टील, मीडियम कार्बन स्टील, हाय कार्बन स्टील. तर रेल्वे इंजिनिअरिंगमध्ये मीडियम कार्बन वापरला जातो.
कटर मशीनमध्ये हाय कार्बन स्टील वापरला जातो आणि वायर सॉफ्ट वायर बनवण्यासाठी लो कार्बन स्टील वापरला जातो, हे तुम्हाला बघावं लागेल. ओके. देन विच इज द क्लोजेस्ट टू द प्युरेस्ट फॉर्म ऑफ द आयर्न. रॉट आयर्न हा आयर्नचा एकदम प्युअर फॉर्म लक्षात ठेवायचा. ओके. देन नेक्स्ट, the process in which some minerals are converted into oxide by heating the ore at the temperature below its melting point is called. तिथं हिटिंग इन इयर म्हणलं बरं का. इन इयर जर म्हणलं म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ इयर रोस्टिंग राहतं आणि इन ॲब्सेन्स जर म्हणलं तर त्या केसमध्ये कॅल्सिनेशन राहतं, याला लक्षात ठेवायचं. ओके. नेक्स्ट, असे भरपूर प्रश्न दिलेले बरं का. या प्रश्नामध्ये तुम्ही आता थोडेसे बिगर द्यायचे आपण बघूया. कॅल्सिनेशन फार अवघड नाही. कॅल्सिनेशन मध्ये काय केलं, कॅल्सिनेशन इज ॲप्लिकेबल टू वॉट, कार्बोनेट अँड हायड्रॉक्साईड. कशामध्ये कन्वर्ट केला तर ऑक्साईडमध्ये, हे लक्षात ठेवा. ओके. हां, रोस्टिंग मध्ये काय केला तर सल्फेट ओर केला तो. सल्फेट ओर कशामध्ये, सल्फेट आणि ऑक्साईड. आधी तर बघा, हे जर तुम्ही लक्षात ठेवा ना की रोस्टिंग हे सल्फेट आहे, इथे सल्फेट सल्फेट, कार्बोनेट तर येत नाही, ऑक्साईड येत नाही. या दोघांमध्ये फक्त ओनली ऑक्साईड आहे का, नाही, तर ते सल्फेट आणि ऑक्साईड मध्ये कन्वर्ट केला हे पण लक्षात ठेवा. हां, सिक्वेन्स मध्ये बघा, पहिलं क्रशिंग येतं, नो डाऊट. ओके. क्रशिंग झालं तर काय येतं, कॉन्सन्ट्रेशन. इथं काय आलं, रिडक्शन, म्हणजे हा गेला हा गेला, म्हणजे राहिले दोन. कॉन्सन्ट्रेशन नंतर काय येतं, रिडक्शन. इथं काय आलं, रिफायनिंग, म्हणजे हे गेलं, म्हणजे उत्तर काय आलं तुमचं कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे तुम्ही काय लक्षात ठेवा, क्रशिंग, कॉन्सन्ट्रेशन, रिडक्शन, रिफाइन, म्हणजे डबल सी डबल आर. ओके. हिमॅटाइटचा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. Fe2O3 हा हिमॅटाइटचा फॉर्म्युला आहे आणि मॅग्नेटाइटचा Fe3O4 आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके. आता तुम्ही रिडक्शन मध्ये जे काय तुम्ही ओर घेतात, रिड्युसिंग एजंट घेतात आणि प्लस घेतात, त्यांचं प्रोपोर्शन किती राहतं, 8:4:1, हे लक्षात ठेवायचं. ओके. देन काय आहे, आता तुमच्या ॲलॉयचे तुम्ही जे जे काही कंटेंट आहे ते कंटेंट लक्षात ठेवा. जसं फॉर एक्झाम्पल ड्युरेलियममध्ये ॲल्युमिनियम, कॉपर, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज राहतं. तसं वुड्स मेटलमध्ये काय राहतं, बिस्मथ, टीन, लेड आणि कॅडमियम. तर हा कंपोजिशनचा पार्ट झाला, हे लक्षात ठेवा. तर ॲलॉयजमध्ये जनरली कंपोजिशन, कोणते कंटेंट आहे, म्हणजे एलिमेंट कोणते आहे, त्याची प्रॉपर्टी काय आहे, त्याची ॲप्लिकेशन काय, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. आता हे तुम्ही मीडियम लो कार्बनचं शिकले बा. लो कार्बन जर असेल तर पर्सेंटेज किती राहतं कार्बनचं, 0.05 to 0.3%, याला लो म्हणायचं. 0.3 to 0.6 जर असेल तर त्याला मीडियम म्हणायचं आणि 0.6 to 1.5 असेल तर त्याला हाय कार्बन आणि याच्यावर जर असेल तर तो हायेस्ट कार्बन स्टील राहतो. ओके. अजून काय हेच दिली. ओके. यातलं काय, टिन मन शोल्डर आहे ना, द बेस मेटल ऑफ टिन मन शोल्डर. टिन मन आहे ना, इथं नाव दिलं ना, बेस मेटल म्हणजे मेन मेटल कोण आहे, टीन आहे, असा अर्थ. टिन मन शोल्डरचा मेल्टिंग पॉईंट 180 आहे, हे लक्षात ठेवा. वुड्स मेटलचं 71 आहे, सगळ्यात कमी असणारी हाय. ओके. अजून काय आहे याच्यामध्ये, आता हे तर 10वीचं आहे. द मेटल इज फाउंड इन लिक्विड स्टेट. लिक्विड स्टेटमध्ये कोण राहतं, मर्क्युरी. कधी कधी तुम्हाला साधे प्रश्न पण विचारतील बरं का, म्हणजे खूप अवघड राहतं, अशातला काही भाग नाही, बेसिक पण ते विचारू शकतात. तर अशा पद्धतीने ते प्रश्न दिलेले आहे. तुम्ही मॅक्सिमम 107 क्वेश्चन्स आर गिवन. MSBTच्या वेबसाईटवरून मला एक क्वेश्चन भेटलेले आहे. मला असं वाटतं हे इम्पॉर्टंट आहे, परंतु सर सगळं तुम्हाला MCQ करणं नाही आहे. डायरेक्टली तुम्ही जर MCQ करायला गेले, पाठ करायला गेलं तर काही उपयोग होणार नाही, तुम्हाला कॉन्सेप्ट रीड करणं गरजेचं आहे. तर आज आपण युनिट नंबर 4 अप्लाइड सायन्स केमिस्ट्रीचा मेटल आणि ॲलॉय हा पार्ट बघितलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 5 म्हणजे वॉटर ट्रीटमेंटवर अशाच पद्धतीने MCQ बघणार आहोत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.